सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. ज्ञानदेवांनी रुजवली ती भाषा मराठी, शिवरायांनी टिकवली ती संस्कृती मराठी, संतांनी वाढवला तो वाण मराठी, आमची माय बोली आमचा अभिमान मराठी. नमस्कार. आजच्या या मंगल दिनी मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने आयोजित या विशेष कार्यक्रमात मी गायत्री उमेश शिंदे आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. सर्वप्रथम मी आपल्या शाळेचे उपमुख्याध्यापक आदरणीय श्री ठाकरे सर, पर्यवेक्षक आदरणीय श्री पवार सर तसेच सर्व मराठी शिक्षकांना विनंती करते की विद्येची देवता माता सरस्वतीचे आपण पूजन करा. केवळ बोलणे म्हणजे भाषा नव्हे तर आपल्या संस्कृतीचा आरसा म्हणजे मराठी. संत ज्ञानेश्वरांपासून ते कुसुमध्वजांपर्यंत आणि आजच्या आधुनिक पिढीपर्यंत मराठीने आपला गोडवा टिकून ठेवला आहे. मराठी साहित्याचा पाया म्हणजे संतांची वाणी आणि या वाणीचे एक सुंदर रूप म्हणजे ओवी. संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ओव्यांमधून अमृताचा वर्षाव केला तर बहिणाबाईने आपल्या ओव्यांनी संसाराचे राज सांगितले. आपल्या मराठी मातीतील या गोड आणि रसाळ ओव्यांचा आनंद घेण्यासाठी मी आता 5वीच्या विद्यार्थिनींना मंचावर आमंत्रित करते.
ती म्हणजे गवळण. गोकुळातील कृष्णलीला, राधेचा रुसवा आणि गवळणींची ती गोड तक्रार, हे सगळं जेव्हा शब्दांच्या सुरात गुंफले जाते तेव्हा खऱ्या अर्थाने जन्म घेते ती गवळण. मराठी मातीतील अस्सल कला प्रकार सादर करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते इयत्ता 6वीच्या विद्यार्थिनींना. नऊवारी साडी, कपाळावर चंद्रकोर आणि हातात हिरवा चुडा घालून जेव्हा आपल्या सखी मंचावर येतात तेव्हा खऱ्या अर्थाने मराठीचा आणि आपल्या भाषेचा जागर होतो. तसेच आता मंगळागौरीची माहिती सांगण्यासाठी येत आहे प्रीती. मंगळागौर हा महाराष्ट्रातील आनंददायी आणि पारंपरिक सण आहे. हा सण श्रावण महिन्यातील मंगळवारी साजरा केला जातो. या सणाला गौरी मातेची मनभावे पूजा केली जाते. हळद, कुंकू, फुले व गोड पदार्थ देवी मातेला अर्पण केले जातात. संध्याकाळी सर्व महिलांनी एकत्र येऊन पारंपरिक खेळ खेळण्याची प्रथा आहे. फुगडी, झिम्मा, भुलभुलैया यांसारखे खेळ खेळताना महिलांमधील आनंद आणि उत्साह दिसून येतो. मंगळागौर हे केवळ व्रत नसून ते भारतीय स्त्री शक्तीचे, परंपरेचे आणि भक्तीचे प्रतीक आहे. या सणामुळे नाती घट्ट होतात, नात्यांमधील एकोपा वाढतो व देवी मातेचा आशीर्वाद लाभतो. मंगळागौर या सणामुळे आजच्या धावपळीच्या जगात अशीच पारंपरिक सण आपल्याला आपल्या मुळाशी जुळवून ठेवतात. विद्यार्थी मित्रांनो, शेवटी एवढेच सांगू शकते की आपण आपल्या सण परंपरेचा आदर करून त्या पुढील पिढीपर्यंत पोहोचवायला हवं. चला तर चला आपण फेर धरूया.
कैशी खुर्ची का मिरची जाशील कैशी सासूबाई बोलावतात बरं करीतात सासूबाई बोलावतात बरं करीतात खुर्ची का मिरची जाशील कैशी खुर्ची का मिरची जाशील कैशी मामंजी रागावतात बरं करीतात मामंजी रागावतात बरं करीतात खुर्ची का मिरची जाशील कैशी खुर्ची का मिरची जाशील कैशी हे बोलावतात बरं करीतात हे बोलावतात बरं करीतात अगं पण ए चला ग चला साळुंकी साळकी खेळूया बरं नाही साळुंकी साळकी तुझी माझी पालकी रामाची जानकी पगडा फुबाई पगडा फू साळुंकी साळकी तुझी माझी पालकी रामाची जानकी पगडा फुबाई पगडा फू गेले होते राना विसरले काना पगडा फुबाई पगडा फू गेले होते शेता विसरले कोयता पगडा फुबाई पगडा फू गेले होते विहिरी विसरले दोरी पगडा फुबाई पगडा फू पगडा फुबाई पगडा फू पगडा फुबाई आता लाट्या बाई लाट्या खेळूया लाट्याबाई लाट्या चंदळणी लाट्या मामांनी दिल्या मला सारंगी पेट्या फुबाई फू 6 जणी फू पिल्लाच्या झाडाखाली महादेवा तू काय सांगू माय कुंटीवरचा हार माझा नेलास की काय कुंटीवरचा हार माझा नेलास की काय कुंटीवरचा हार माझा नेलास की काय चला हटुष्य पानबाई हटुष्य खेळायचं का दमता लगेच बाई तुम्ही खेळले नाही बाई हटुष्य पानबाई हटुष पैठण्या नेसू आपण हटुष हटुष्य पानबाई हटुष बोलकुटवाडी घालू आपण हटुष हटुष्य पानबाई हटुष मंगळागौर जागू आपण हटुष हटुष्य पानबाई हटुष ए चला का चला आता कोंबडा खेळूया सईबाईचा कोंबडा आला माझ्या दारी घाली नग चारा पाजी नग पाणी चारा खातो मोत्याचा बाई मोत्याचा ग साध घालतो डोक्याची बाई डोक्याची ग आपापली गाव चला का चला ए सुपांचा खेळ खेळायचा का ग चला का स्वाती जा तिकडून सुपान बरोबर नाही बाबा मीच काय दरवेळेला आणायची अगं तू लहान आहे, बाकी काय करते? आणि वाट बघू सगळ्यांना चल 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 बरं वाटते नाच ग घुमा नाचू मी कशी नाच ग घुमा नाचू मी कशी या गावचा त्या गावचा माळी नाही आला वेणी नाही मला नाचू मी कशी नाच ग घुमा नाचू मी कशी नाच ग घुमा या गावचा त्या गावचा काका नाही आला बांगडा नाही मला नाचू मी कशी नाच ग घुमा नाचू मी कशी नाच ग घुमा या गावचा त्या गावचा सोना नाही आला पंज नाही मला नाचू मी कशी नाच ग घुमा 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 नाचू मी कशी कधी चला किकीचं पानबाई किकी सागर मासा सुसू किकीचं पानबाई किकी सागर मासा सुसू आल्या ग बाई गुजरणी कापूस घ्या हो पिंजूनी किकीचं पानबाई किकी सागर मासा आगोटा पागोटा आगोटा पागोटा म्हणजे काय? अगं खेळ येतो या बाईंना येतो चला बाई चला. अगोटा पागोटा आगोटा पागोटा घालीन म्हणते शिंगोटा गालीन म्हणते शिंगोटा मथुरेच्या बागेत जाईन म्हणते मथुरेच्या बागेत जाईन म्हणते लाल लाल साडी नेशीन म्हणते लाल लाल साडी नेशीन म्हणते आगोटा पागोटा आगोटा पागोटा आगोटा पागोटा घागर घुमू दे रामा पावा वाजू दे
नमस्ते. गेल्या 2-3 दिवसापासून आपल्या विद्यालयात मराठी भाषा पंधरवडा साजरा केला जात आहे. त्यातीलच आजचा एक विशेष कार्यक्रम सादर करण्याची संधी आम्हा सर्व विद्यार्थ्यांना दिल्याबद्दल मी प्रथमतः सांस्कृतिक समितीचे व मराठी भाषा विभागाचे आभार मानते. माननीय उपमुख्याध्यापक ठाकरे सर व आपल्या विद्यालयाचे पर्यवेक्षक आदरणीय पवार सर यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल मी त्यांचे विशेष आभार मानते. तसेच इयत्ता 6वीच्या विद्यार्थिनींनी ओवी, गौरव आणि मंगळागौरची माहिती सादर करून व नृत्यही सादर केले, याबद्दल मी त्यांचे आभार मानते. व कुमारी गार्गी शिंदे यांनी सुंदर सूत्रसंचालन केल्याबद्दल मी तिचे आभार मानते. व हा कार्यक्रम शांततेत ऐकून घेणाऱ्या माझ्या सर्व बंधू भगिनींसाठी मी आभार मानते. व हा कार्यक्रम अध्यक्षांच्या वतीने संपन्न झाला असे मी जाहीर करते. धन्यवाद.